डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 25 जानेवारी शुक्रवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। आजचं महत्वाचं एक म्हणजे काय तर आजची सूचना एक आहे, दुपारी 3 वाजता शासकीय योजनांचा जो काही आपला राहिलेला भाग आहे तो आपण कंप्लीट करणार आहे स्पॉटलाइट वर्कशॉपमध्ये द युनिक अकॅडमी कॅम्प ब्रांच, परमार अपार्टमेंट, साधू वासवानी चौक, पुणे स्टेशन जवळ। त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, आजचा जो दिवस आहे तो वोटर डे म्हणजे मतदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो 25 जानेवारी। ती एक महत्वाची बाब आहे। राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची भीती आलेली आहे। स्वाईन फ्लूचे रुग्ण पुण्यात सर्वाधिक दिसण्यात आलेले आहेत, म्हणजे जवळपास 22 दिवसात 262 रुग्णांची नोंद झालेली आहे राज्यामध्ये। 8 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। तुम्ही जर मागच्या वर्षाची आकडेवारी बघितली 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 तर 461 लोकांचा मृत्यू झालेला आहे स्वाईन फ्लूमुळे। गेल्या वर्षातही सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू हे पुणे विभागातच झालेले आहेत। पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी थोडी काळजी घेणं अपेक्षित आहे। स्वाईन फ्लू साठी H1N1 H5N1 काय नेमका असतो बरं, तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। एकदा UPSC प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा सीसॅट बाबत त्रिस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे की सीसॅट हे क्वालिफाईंग करण्यात यावं। जसं UPSCच्या धर्तीवर सीसॅट पात्रता आहे, सीसॅट मध्ये 66 मार्क असले म्हणजे ते पात्रतेचा निकष येतो आणि GS नुसार मेरिट लागतं। सेम राज्यसेवेमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीने बदल व्हावेत यासाठी आयोगाने त्रिस्तरीय समिती नेमलेली आहे। आता बऱ्याच स्टुडंटचे कॉल्स किंवा बऱ्याचशा स्टुडंटचा इश्यू आहे की मग हे आता होईल का 19ला, तर याचे चान्सेस खूप कमी आहेत। हे येत्या वर्षात लागू होऊ शकतं जर याचा जो काही निर्णय असेल तो। याचा अर्थ असा नाही होत की झालं सीसॅट क्वालिफाय। समितीचा जो निर्णय असेल त्याच्यावर MPSC काही निर्णय घेईल, त्या शिफारसी ऍक्सेप्ट करायच्या नाही करायच्या त्या पद्धतीने गोष्टी होतील आणि त्या लगेच आता येत्या परीक्षेसाठी लागू होण्याचे चान्सेस खूप निग्लिजिबल आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करत राहा, स्वतः काहीतरी हे करून किंवा व्हॉट्सअप विश्वविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून तिच्यावरच्या PhDच्या थेसिसचा कार्यक्रम इथं करू नका। वैकुंठ सरदेसाई जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे 85व्या वर्षी। ज्येष्ठ वास्तुविशारद, आर्किटेक्ट आणि भारतीय कला प्रसारणी सभेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे जवळपास 25 वर्ष त्यांनी प्राचार्यपद हे केलं, माजी प्राचार्य होते तिथले। कामायनी संस्थेची वास्तुरचना ही वैकुंठ सरदेसाई यांनी केली होती। 2009 मध्ये यांना जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे। आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेयर्स असोसिएशन जी आहे त्याच्याद्वारे त्यांनी 2009ला जीवन गौरव पुरस्कार वैकुंठ सरदेसाई यांना दिलेला आहे। त्याच्यानंतर स्टार कासव स्वतःच्या घरात बाळगलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आणि ते स्टार कासव सगळे पुण्यातील आपलं जे कात्रजचं प्राणी संग्रहालय आहे तिथं देण्यात आलेले आहेत। काही अंधश्रद्धा आहेत समाजामध्ये, त्यात मांडूळ आणि कासव हे जर जवळ बाळगलं तुम्ही, ते पण कासव म्हणजे स्टार कासव, ते जर जवळ बाळगलं तर पैशाचा पाऊस वगैरे होतो किंवा पैसे मिळतात वगैरे। पैशाचा पाऊस जाऊ दे, तिथं रेग्युलर पाऊस झाला तरी भरपूर झाला आपल्याला। आता हे स्टार कासव जे आहे ते वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येतं। शेड्यूल अ मध्ये त्याचा म्हणजे शेड्यूल ए मध्ये त्याचा समावेश आहे। शेड्यूल ए म्हणजे 1 मध्ये, तिच्यामुळे हे खूपच संरक्षित प्राणी असतात। आणि काही प्राणी जे आहेत की जे जवळ बाळगण्यास बंदी आहे असे कुठले आहेत तर कासव, घुबड, मोर, देशी किंवा गावठी पोपट, हरिण, मांडूळ। गावी आता हे प्रमाण खूप कमी झालं, पण गावी आमच्याकडे हे देशी पोपट बऱ्याच लोकांच्या घरी पिंजऱ्यामध्ये असायचे जुन्या काळामध्ये, गावातली पोरं ही पकडायची। पण ही जी काही सगळी हे आहेत हे जवळ बाळगण्यासाठी बंदी आहे, हे एक लक्षात असू द्या। जर तुमच्या आजूबाजूला असं काही असलं तर तुम्ही वन विभागाला याच्या संबंधीची माहिती देऊ शकता, एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून। ऑक्सफॅमचा एक अहवाल आलेला आहे संपत्तीबद्दलचा। काही दिवसांपूर्वी ऑक्सफॅमचा एक अहवाल आपण बघितला होता जेंडर संबंधीचा, तो काय होता तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल। 2-3 दिवसापूर्वीचीच न्यूज आहे बघा। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये धनवानांच्या संमेलनामध्ये हा अहवाल प्रकाशित केला गेलेला आहे। स्वित्झर्लंड मधलं दावोस हे ठिकाण, हा सगळा संपत्तीबद्दलचा आणि श्रीमंत लोकांबद्दलचा अहवाल की किती लोकांकडे किती संपत्ती आहे। भारतात म्हणजे संपत्तीबाबतच्या 2 समस्या असतात, या दोन्ही समस्या भारतामध्ये आपल्याला दिसून येतात। एक संपत्ती निर्माण करणे आणि संपत्तीचं वितरण करणे, या दोघी गोष्टी भारतात आपल्याला दिसतात। महाराष्ट्राचा विचार केला तर गडचिरोली आणि मुंबई याच्यामध्ये दरडोई उत्पन्नात 400% तफावत आपल्याला दिसून येते। याच्यावरून तुम्हाला कळेल की संपत्तीचं वितरण किती असमान आहे आपल्या इथं। भारतातील अब्जाधीशांची संख्या जर तुम्ही बघितली तर ती 119 आहे 2019 नुसार। म्हणजे ही सगळी आकडेवारी कशावर बेस्ड आहे, 2018ची आकडेवारी। मागच्या वर्षी ही होते 101 होते अब्जाधीश, म्हणजे 2018 मध्ये। ही आकडेवारी 2017च्या बेसिसवर असते। आता 119 अब्जाधीश आहे, तिच्यात केवळ 9 महिला आहेत आपल्याकडे।
हिच्यामध्ये ही गोष्ट म्हणजे आता हिच्यात पण क्लिअर केलेलं आहे की एखाद्या कंपनीच्या मॅनेजिंग बॉडीवर महिला असावी, हे ज्या देशात कंपल्सरी करावं लागतं तिथे हे होऊच शकतं. केवळ 9 महिला, म्हणजे तुम्हाला संपत्तीच्या बाबतीत पण जेंडर हे डिस्क्रिमिनेशन किंवा जेंडर बायस असणं की दिसून येतं. 2018-19च्या अर्थसंकल्पाची जर तुम्ही आर्थिक तरतूद बघितली वर्षभरासाठी तर ती केवढी आहे, 24,42,213 कोटी. आणि जर अब्जाधीश जे काही आपले 119 त्यांची जर सकल संपत्तीचा आकार तुम्ही बघितला तर तो आहे 30 लाख कोटी. म्हणजे हे फार आश्चर्याची गोष्ट नाही की उद्या जर लागलं तर गव्हर्नमेंटला ही लोक पैसे देऊ शकतात वगैरे. सो त्यांच्याकडून पैसे घेऊन आपण वर्कआउट करू शकतो, है ना. तर देणार नाही सहजासहजी, पण ही एक आकडेवारीनुसार हे क्लिअर होतं. सो अक्समचा अहवाल आहे हा. याच्यामध्ये अजूनही काही महत्वाच्या बाबी आहेत, त्या म्हणजे काय तर भारतातील 10% जनतेच्या हाती 77.4% संपत्तीचा वाटा आहे. तिच्यात पण सर्वात धनाढ्य जर तुम्ही बघितलं तर 1% आहे ज्यांच्याकडे 51.53% संपत्ती आहे. सो हे भारतासंबंधीचे महत्वाचे आकडे. याच्यावर एक गोष्ट लक्षात येते, तुम्हाला हे बारीक आकडे लक्षात ठेवायची गरज नाही, पण एक गोष्ट आहे की संपत्तीचं जे वितरण आहे ते आपल्याकडे खूपच असमान आहे, हे याच्यावरून क्लिअर होतं. लान्स नायक नझीर अहमद वानी 38व्या वर्षी मरणोत्तर अशोक चक्र मिळालेलं आहे त्यांना. 25 नोव्हेंबर 2018ला शोपिया येथे एक अतिरेक्यांनी हल्ला केला होता आणि त्यात वाणी शहीद झाले होते आणि 6 अतिरेकी मारले सुद्धा गेले होते. सो लास्ट इयर ही जी काही चकमक झाली होती त्याच्यानंतर मरणोत्तर अशोक चक्राचं वैशिष्ट्य म्हणजे शांततेसाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार हा अशोक चक्र आहे. त्याच्यानंतर आता यांची स्टोरी जी आहे ती अशी एकदम चित्रपटासारखी आहे की सुरुवातीला अतिरेकी आणि त्याच्यानंतर देशासाठी त्यांनी बलिदान दिलं. हिंसाचाराचा मार्ग म्हणजे लहानपणापासूनच असं बिंबवलं गेलं होतं की आयुष्य हे काश्मीरसाठीचं आहे सगळं, आणि AK-47 हातात घेतली होती. पण त्यांना त्यांच्या मित्रांनी त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्यांना सांगितलं की हा मार्ग चुकीचा आहे. त्याच्यानंतर ते माजी अतिरेकी सैन्य दलात दाखल झाले 2004 मध्ये. टेरिटोरियल आर्मीच्या 162व्या बटालियनमध्ये होते, भरती झाले होते. आता ह्या दलाचं काम काय असतं, माजी अतिरेकी सैन्य दल याचं काम असतं की स्थानिक लोकांमध्ये मिसळून दहशतवाद्यांची माहिती मिळवायची आणि वेळ येत असता आयदर त्यांना जेरबंद करायचं किंवा त्यांचा खात्मा करायचा, हे या दलातील लोकांना शिकवलं जातं. 14 वर्ष वाणी यांनी हे काम केलं होतं. 2 वेळा त्यांना सेना पदकाने सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आणि त्यांना मरणोत्तर हा अशोक चक्र जाहीर झालेला आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आपले जे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना अशोक चक्र प्रदान केलं जाईल. काश्मीरमधील कुलगाम तालुका आहे, तिथं अशमुजी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावातले ते लान्स नायक नझीर अहमद वानी ते तिथं त्या गावाचे आहेत. सो ही एक महत्वाची न्यूज. असं सुद्धा होऊ शकतं काउन्सिलिंग करून, असं दलही असतं. हे या न्यूजनीच कळलेलं आहे की बाबा अतिरेकी सैन्य, माजी अतिरेकी सैन्य दल आणि ते कसं काम करतं, म्हणजे गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात ते तुम्ही बघू शकता इथं. सेरेना विलियम्स आणि रॉजर फेडररवर खूप इन्स्पायरिंग असं एक आर्टिकल लोकसत्तामध्ये आलेलं आहे बघा, संपादकीला सगळ्या छोट्या खालच्या पेजवर, की सेरेना विलियम्स जिने 23 ग्रँड स्लॅम आणि रॉजर फेडरर 20 ग्रँड स्लॅम, आज यांचं एज जर तुम्ही बघितलं तर तो फक्त एक नंबर दिसतो. ऑस्ट्रेलियन ओपन मधून हे दोघं बाहेर झालेले आहेत पण परत पुढे येणाऱ्या याच्यासाठी सज्ज झालेले आहेत. सेरेना विलियम्स पण आई झाली होती मागच्या वर्षी, रॉजर फेडररला जुळी मुलं झालेली आहेत. पण हे सगळं कुठलीही गोष्ट त्यांच्या याच्यात आडकाठी येत नाही आणि ते परत एकदा उभे राहतात. सो ते खूप महत्वाचं आहे. भारी आर्टिकल आहे छोटंसं, की 7वा वेतन आयोग जो आहे त्याची अधिसूचना अजून निघालेली नाही आहे. 1 जानेवारी 2019 पासून 7वा वेतन आयोग लागू होणार होता आणि फेब्रुवारीमध्ये मिळणारं वेतन हे 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मिळेल असं सरळ गणित होतं, पण अजून अधिसूचना आलेली नाही आहे. 7वा वेतन आयोगासंबंधी कुठली समिती होती ती आपण बऱ्याचदा बघितली, ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नाही असं सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्त जे आपले चीफ इलेक्शन कमिशनर त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे की ज्या काही निवडणुका होतील लोकसभेच्या ते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचाच वापर केला जाईल. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण कसल्याही मतपत्रिकांच्या युगात जाणार नाहीये. तुम्हाला काय वाटतं बरं की आता हे कशातून आलं, ती लंडनला जी काही पत्रकार परिषद झाली शुजावाली तिच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ईव्हीएम हॅक झालं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. सो बेसिकली ईव्हीएम संबंधीचं आपण हेही बघितलं होतं की ईव्हीएम कुठल्या कंपन्या बनवते वगैरे वगैरे, ते तुम्ही परत कमेंट बॉक्सवर सांगा, रिव्हिजन होत राहील आपलं. सो तुम्हाला काय वाटतं की पुन्हा मतपत्रिका वापरल्या पाहिजे की ईव्हीएमच वापरलं पाहिजे, तुम्ही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल एव्हा ना, बरीचशी लोक खूप प्रॉपर मतं आपण देताय. तुम्ही जेव्हा तुमचं मत नोंदवता तुम्हाला एक ओपिनियन होत जातं आणि ही सवय लागली तर तुम्हाला येत्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीवर स्वतःचं मत खूप प्रॉपरली देता येईल. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे, अॅट्रॉसिटी कायदा ज्याला आपण म्हणतो, तिच्यात नव्या दुरुस्त्यांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता अॅट्रॉसिटी संबंधी. एखाद्याने जर कुठले आरोप, एखाद्याने केलेल्या आरोपांच्या आधारावर
आरोपीला अटक करू नये असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. म्हणजे अॅट्रॉसिटीमध्ये जर शेड्यूल कास्ट संबंधीच्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर सवर्णावर जर आरोप केला तर लगेच त्याच्यावर कारवाई व्हायची. तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की जर फक्त आरोप असतील तर त्या आधारावर अटक करता कामा नये. पण याला मोठ्या प्रमाणावर दलित नेतृत्वाद्वारे विरोध झाला होता. नंतर केंद्र सरकारने मूळ तरतूद कायम ठेवणारं दुरुस्ती विधेयक मांडलं होतं जे संसदेत पास झालं. तर सर्वोच्च न्यायालयात याच्या विरोधात याचिका गेलेली आहे आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंत सुधारित कायद्याला स्थगिती द्यावी असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. पण सुप्रीम कोर्टाने ते स्थगित देण्यास नकार दिलेला नाही. 25 जानेवारीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन आहे आज. हॅशटॅग गो व्हेरीफाय याच्यावर काय की गो व्हेरीफाय तुम्ही जाऊन तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही बघा. त्याच्यासाठी पण एकच कंडिशन तुमचं वय 18 वर्षे पाहिजे है ना. 18 वर्षाच्या खालचे जर शोधतील तर त्यांना ते भेटणार नाही. वंचित न राहो कोणी मतदार अशी टॅगलाईन दिलेली आहे बघा इलेक्शन कमिशननी. सो मतदार यादीतलं आपलं नाव आणि तपशील पडताळून बघायचा. जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मतदार केंद्र क्रमांक 1950 वर संपर्क साधू शकता. वोटर हेल्पलाईन ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. मतदारांच्या नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला पण तुम्ही भेट देऊ शकता. हे खूप महत्वाचं आहे बघा की आपली डेमोक्रेसी आणि त्याच्या संबंधीच्या गोष्टी. तर मतदान होणं फार अपेक्षित आहे. मतदानात प्रत्येक 18 वर्षाच्या वरील व्यक्ती मतदार यादीमध्ये असणं अपेक्षित आहे. सो त्याच्यासाठी जर तुमच्या आजूबाजूला कुणी अशी लोक असतील तर नक्कीच अभ्यासाबरोबर तुम्ही थोडीशी अवेअरनेस करा सो दॅट आपली डेमोक्रेसी अजून जास्त स्ट्रॉंग होईल. कारण डेमोक्रेसीत महत्वाचा रोल हा युथचा आहे जे तुम्ही करणार. सीबीआय मधील निवड समिती जी काय असते 3 सदस्यांची निवड समिती तिच्यामध्ये पंतप्रधान असतात, विरोधी पक्ष नेते असतात लोकसभेचे आणि सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी एखादा प्रतिनिधी त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून पाठवणं ह्या 3 सदस्यांची निवडणूक असते. सीबीआयचे डायरेक्टर नेमणूक करण्यासंबंधीची ही यांची बैठक झाली होती पण ती वर्कआउट नाही झालेली. सो परत एकदा ही बैठक होणार आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी. सो हे 3 लक्षात ठेवा. सीबीआयच्या याच्यासाठी निवड समिती कुठली असते. रेडिएशन विरोधी मिसाईल भारताकडून यशस्वी चाचणी झालेली आहे. स्वदेशी बनावटीची आहे. हवेतून मारा करणाऱ्या आणि शत्रूच्या टेहाडणी आणि रडारांना लक्ष्य करणाऱ्या नव्या पिढीतील क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी आहे. याचा पल्ला जर तुम्ही बघितला तर 100 किलोमीटरचा पल्ला आहे. डीआरडीओने विकसित केलेलं आहे. हे पहिलं हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. हे खूप महत्वाचं आहे बघा. भारतीय स्वतंत्र आपण बनावटीचं बनवलेलं पहिलं हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र. तसं बघितलं तर ब्रह्मोस हे डीआरडीओ आणि रशिया या दोघांमधून जन्माला आलेलं संयुक्तरित्या हवेतून जमिनीवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र यशस्वीरित्या आपण हे केलेलं आहे. पण हे कम्प्लिटली भारताचं नाहीये. पण डीआरडीओ द्वारा हे पहिलं आहे रेडिएशन विषयी मिसाईल की जे हवेतून जमिनीवर मारा करतं. महाराष्ट्र टाइम्सला कोलेजियम पद्धती बदलून त्याच्या जागी नवीन यंत्रणा असली पाहिजे. कारण कुठलेही देश जगामध्ये न्यायमूर्तींची नेमणूक करत नाहीत अशाचं एक संपादकीय आलेलं आहे. जे संपादकीय मी आपल्या टेलिग्रामला टाकलेलं आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते की आमच्या गावामध्ये लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स येत नाही तर संपादकीय नीट वाचता यावं म्हणून ते पोस्ट करा. सो महत्वाचे जे काही संपादकीय असतील ते मी रेग्युलर पोस्ट करतोय ते तुम्ही तिथून पूर्णपणे वाचू शकता. याच्याकरता तुम्ही साधं लक्ष्मीकांत जरी वाचलं की त्याच्यामध्ये फर्स्ट जज केस, सेकंड जज केस, थर्ड जज केस, फोर्थ जज केस काय आहे, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आलं होतं जे आपण रद्दबादल ठरवलेलं आहे. सो ह्याच्यावर प्रश्न सुद्धा विचारले जातात. युपीएससी मध्ये प्रश्न येतात, एमपीएससी मध्येही हे विचारलं जाऊ शकतं. कोलेजियम म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश आणि 4 सिनियर जजेस हे न्यायाधीशांच्या नेमणुका करतात. त्यासंबंधी कोलेजियम पद्धत आहे. 29 जानेवारी बीटिंग द रिट्रीट नावाचा कार्यक्रम आणि त्याच्यासाठीची सराव चालू आहेत. बीटिंग द रिट्रीट काय असतं की प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा समारोप बीटिंग द रिट्रीटने होत असतो. म्हणजे 26 जानेवारीचे जेवढे कार्यक्रम सुरू होतील ते 29 जानेवारीला बीटिंग द रिट्रीटनी त्यांचं समापन करण्यात येईल. त्याच्यानंतर ऑस्कर संबंधी एक न्यूज आहे की डिटेनमेंट नावाचा लघुपट होता. एक ऑस्कर नामांकन प्राप्त होतं त्याला. तर त्याच्या संबंधीचा वाद झालेला आहे. ऍक्च्युली हे आता एक सर्वोत्तम लाईव्ह ऍक्शन लघुपट म्हणून याला नामांकन मिळालेलं आहे. 1993 मध्ये घटना घडली होती की 10 वर्षाच्या मुलांनी 2 वर्षाच्या जेम्स बल्गर या मुलाचं अपहरण करून त्याची निघून हत्या केली होती. त्या घटनेवर आधारित हा लघुपट आहे. डेनिस फर्ग्यूस ही त्या लहान मुलाची आई आहे जेम्स बल्गरची. हत्या झालेल्या बालकाच्या आईने हे म्हटलेलं आहे की माझी परवानगी न घेता तुम्ही लघुपट बनवलेला आहे याचं नामांकन काढून घेण्याची मागणी तिने केलेली आहे. सो ह्या आजच्या सर्व महत्वाच्या न्यूज होत्या. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट इथं जसं लिहिलं त्याच नावाचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असते. तिथून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. सो आज दुपारी नक्की भेटूयात. शासकीय योजनांचा पार्ट 2 म्हणजे आज आपल्या शासकीय योजना कव्हर होतील. मागच्या वर्षी जवळपास 5 प्रश्न विचार होते. 10 मार्कांसाठीचा हा इश्यू आहे. सो तुम्ही नक्कीच या. धन्यवाद. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.